नमस्कार मंडळी. माझ्याकडे बरीच लहान मुलांचे पेरेंट्स असं सांगतात की आमची मुलं भाज्या खात नाहीत किंवा त्यांना भाज्या आवडत नाहीत. तर ही भाज्यांची चव ही खूप लहानपणापासून डेव्हलप करावी लागते आणि त्याची सुरुवात होते जेव्हा आपण मुलांना पहिल्यांदा अन्न किंवा सॉलिड फूड इंट्रोड्यूस करतो तिथपासूनच. त्यामुळे मी आज तुम्हाला असे 3 मार्ग सांगणार आहे सॉलिड इंट्रोड्यूस करताना तुम्ही कशी भाज्यांची चव डेव्हलप करू शकता यासाठी. पहिली त्यातला मार्ग आहे तो म्हणजे आपण मुलांना जी मूग डाळ तांदूळाची भरडी किंवा खिमटी सुरुवातीला देतो त्या खिमटीमध्येच तुम्ही कुठली तरी एक भाजी भरपूर शिजवून त्याची पेस्ट करून घालू शकता. गाजर, बीट, पालक तुम्हाला जी कोणती पॉसिबल असेल ती. दुसरी स्टेप आहे ती म्हणजे भरडीनंतर आपण साधारणतः अगदी मऊ केलेला वरण भात किंवा मूग डाळ खिचडी किंवा पोळी आमटीमध्ये चुरून अशा प्रकारे मुलांना देतो. ह्यासुद्धा प्रत्येक प्रकारामध्ये कुठली तरी एक भाजी चांगली शिजवायची आणि ती मॅश करून त्या पोळीमध्ये किंवा भातामध्ये घालायची आणि ती मुलांना द्यायची. आणि तिसरा उपाय आहे किंवा तिसरा मार्ग आहे तो म्हणजे थिक सूप्स बनवणं. ज्या कोणत्या भाज्यांचं सूप आपण बनवत असू त्यामध्ये थिकनेस येण्यासाठी मात्र कॉर्नफ्लोअर वगैरे न घालता बटाटा, रताळं, दुधी भोपळा, लाल भोपळा अशा प्रकारे आपण काहीतरी घालू शकतो. मुलांना भाज्या खायची सवय कशी लावायची याचा इलॅबोरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेच, तो तुम्ही बघू शकता.